मर जायचं तर ताना सवरा ना डवणं ताना व करा देत नाही ती सुनबाई रे. हा बस तिले बोया 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 जुजल परते खूप असता पासले या बोया असा कपाटास मरतून एक काढवते 10 पडतस. हा माय 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 म्हणे काम करून बोया लिहो आई काय वर येऊ दी माय म्हणा अंडवरले बस तिने बोया आज लिहो तिने आको मॅचिंग पोलक मॅचिंग परकर मॅचिंग बांगड्या माय हो म्हणा अंडोरी ना काय सोकस करी का बाई कशी बाई दादा पांडुरंगा कतनला काय गेली नाही तर तानं सोंग आको कताना आवाज काढू देत नाही दक ना 2 आराया माऱ्यात तरी वकारा देणी रायनी म्हणतात ती इतकी कशी पडमथी शे व मुक्ता मुक्ता काय हो माय काय सांगी राहिल्या मुक्ता मुक्ता तुम्ही काऊन भुकता व म्हणी माय ओ म्हण भुकानं काढ राहिनी तू आजकाल नी शंभडी उनी म्हणे काऊन भुकता असं का अशी दिसूना 2-4 सन वाजाडी सनी तुमतुनी अशी डायरेक्ट सन पिरिरिरिरितून माहेर चालली अशी. हा तर मला सांगितलं आणि म्हणतं कलांजली पैठणी आले ऐकायले तर आता वड सावित्री आली म्हणतं तर तुम्ही काऊन नाही बोलल्या मला तर मला राग येईन कनी बरं. मग तुमच्याच पोऱ्याच्या नावाची वट सावित्री धरते मी तर मग तुम्ही असं मला काऊन म्हणल्या एवढ्या साड्या म्हणत्या सारं समजा गावच्या बायांनी साड्या घेतल्या आणि मलाच तुम्हाला घ्यायचं जीवावर येते मग काऊन लग्न करवा पोऱ्याचं कुवारं राहू द्यायचं होतं ना तुमच्या पोऱ्याला. वजी शिकाडस व माय तू वजी म्हणा कानावरली भेट जायला बाई म्हणा बोया बाया राजा कसा नाडाय घ्या बी नाही तोंड आहे मा लई येव बहीण पाहताय त्या डबा मा पैसा आहेत लई येऊ का वय नको डोकाले ताण देऊ. पण तुमचंच मी पाय घेतलं ना तुम्ही आपल्या ताईचा फोन आला तर फोनमध्ये मस्त म्हणता तर म्हणे कितीची साडी घेतली तुम्ही वडपौर्णिमाले आणि मला घ्यायची तुम्हाला जीवार येते आणि तुमच्या पोरीने तिकडनं सांगितलं तुम्हाला तर म्हणे मी 2000ची साडी घेतली तर तुम्ही किती खुश झाल त्या तर मग असं राहते का मग पोरीमध्ये निसूनमध्ये काऊन अशा करायला लागल्या तुम्ही आलता की नाही बरं फोन आता नाही म्हणा बरं असे काऊन खोटं बोलता तुम्ही आणि अजून म्हणते इकडची आणि तिकडची तर मी पण तर कोणाची पोरस आहे की नाही बरं मी तर एकच म्हणते अजून म्हणते म्हणे सुनले किती जीव लावला ती काय पोरगानी होत नाही म्हणे तर काऊन होईल पोरीच्या गोष्टीवर तुम्हाला खुशी होते आणि सुनच्या गोष्टीवर तुम्हाला दुःख होते मग असं काऊन चालेल माय हो मना फोनीने ऐकली दा काय कान चालेस बी नाही मग दका कुठली कान चालेस ती आणि फोन होऊन आता तू बरी ऐकी राहीन ती मग तुम्ही ऐकलं ना मग तर तुम्हाला किती खुशी झाली बरं तेव्हा आणि म्हणते माय गरमीचं गाऊन घालून घेत जाय माय अशी रात जाय माय तशी रात जाय माय पोरीला अशी शिकवते तुम्ही आणि मला म्हणते तुम्ही साडीच घाल अशी नको राहू अशी नको करू तशी नको करू आणि वेणीच घाल म्हणते. आता मलाही अशी सवय आहे तर मी अशी एकच रबर लावून राहते माहेरी बिनी शाळेत बी जायची तर आणि का तेव्हा तुम्ही गोड गोड बोलते अहो आई मग आणि मुक्ता असं मुक्ता तसं असं मस्त बोलतात आणि असं काही द्या घ्यायचं राहिलं की तुम्ही वाकडंच तोंड करतात नाही वा कसाल वाकडं तोंड करू वाकडं तोंड करस म्हणे काय विचारावेस अशी लई येऊ का पैठण नाही यायच्यात ना लई येतो जो कलर पटितो म्हणजे आनंद लाल नाही ती हिरवा आणि ती पिवळी असा लईस वड सावित्रीले मले असं काहीच नव्हतं पण वड सावित्रीला साडी घेतात की नाही बरं हरतालिकाला घेतात दिवाळीला घेतात समजेच बाया घेतात मग तेव्हा काय होते बरं तर तुम्हाला लगेच तुम्ही वाकडं तोंड केलं तर मला इच्छाच नाही झाली बाई मला तर त्यांनी पैसे दिले पण मी घेतलीच नाही दक्ते पप्याने मी पैसा दिला जात तुले मग दक पप्या कितला बसता आधी आता कोणता माणूस पैसे नाही देतो बाईले तुम्ही काय आशा करता आता तुम्हीच म्हणता फोनवर मी सर्व ऐकलं तुमचं तुम्ही म्हणले ना तर जवळ तुला किती पैसे दिले मग असं मग तसं मग आणि आता तुमच्याच पोऱ्यान मला दिले तर तुम्हाला लई खराब लागलं की नाही बरं. आता ते म्हणतात ना बहू कभी बेटी नाही बन सकती तर सास भी कभी माँ नहीं बन सकती मी सांगून देते आई तुम्हाला माझं बोलणं लई कडू आहे मग कसं पोर पण बोलत साधी मुद्दा पाय आणि निशी ती टगुली राणी मी टगुले सांगा जमदार अहो तुम्ही कोणालाही सांगा जे न्यायचं राहीन तेच बोलेन माणूस आणि जे अर्धी बुद्धीचं राहीन ते अर्धच चावीन मी आता असंच म्हणते माय आणि काय मुक्ता मुक्ता करता हो माय तुम्ही
मी सांगून देते तुम्हाला, मी आपण सून आहे बाई, तुमच्या घरची लक्ष्मीच आहे. मी काय कामवाली बाई म्हणून आणेल नाही मला. तेव्हा तर लई तुम्ही गोड गोड बोलत होते. तुमच्या पोरालाच काही कुठं पोर भेटायला लागली व मुक्ता, मी सांग ना तुला डबा माहीत पैसे आली नाही येईन बेटा साडी बाई. नाही असं इथलं तिथलं दर हो नाही चालू राहत गरतटे. इथली घाबरी गुबरी कुठं जाय राही ठगू माय इथली लवल व तर किबिन राही आधी निस्ता डोकाल ताण राशिया माणूस ना. हां इथलं दग 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 करस त्याने सात का आता गरबर नाही लिया को कपडा लिया पातळी लिया बडच रास आहे सोंग मरो टगू इथली काय जाय राही बिन लायलाय व टगू काय हो यमना माय म्हणतं इथली लावलं बेड तरी सनकोटे जाय राही काय होय ना ना म्हणतं. दोंडांना तब्येत चांगली आहे ना. हां चांगली आहे ना. आई हो एका ताने करेल हा ना बाई आयशा ना बाई. हां म्हणजे आणि ना पोर नाक नक समजा नाही नका दा मांडो क माता म्हणजे आणि दिशी राणी ना चवींशन नाही ना चांगली पोरगीर. हां बेटा चांगला आहे हो बाई पण बस खर्च कसा बाई तो विचार आहे दुसरा काही नाही बरं बचाडा बिचाडा. आता तसं शेव बाई गच्ची उलगवाडी राहते. आता आपण आपला जमाना असा होता यमना माय जर का कधी 100 नोट राहील ते आपण 2 दिन कोल्ला कायलो पण ती नोट नाही मोडत. आणि आता जर का कधी 500 नोट राहील आणि 1 रुपयाच लागावी किंवा 10 रुपयाच लागावं तरी दड कशी नोट मोडतस म्हणतो. ओ माय म्हणा जेटणी व होती म्हणजे म्हणे बट्टा असमा मोठी जेठाणी जशी अशी मायन जागावर होती ती भाऊ जाई ती तिने वहू जो कंजूस होती बाई निस्ता चिटकी नागुई अशी कोल्ल वल्ल खायले बिगर दूधनी चहा पिले पण अशा पैसा मोडेनी म्हणतो. इथलं बी काय काम न हो माय. हां एक दिन चालला जास माणूस मग ते म्हणतात नाही का म्हणे पाणीने माटली नाही व माय चुकावस मी अशी बोला आम्हा माटीने माटली न पाणीने बाटली आणि तुटेल खाटली म्हणे. आणि काही येस ना ते असं बरं असते आणि तरी सुद्धा म्हणे हाय हाय येतली म्हणे म्हणतात नाही का ते. हां कसं आम्हा काय शे बी नुसतं जीवले हाय हाय शेवटी काय करतेस म्हणून ना खायलो पिलो फिरलो हिरलो नेशिलो पगरलो. हां कसं बोलणी अधिक महिना निघून 3 महिने पला दाडायला होता मग 3 महिने कोय बरी तिने मग मला बी मजानं पातायला दोन्ही सासू म्हणजे सासूले बी मायले बी सारखंच पातायला नाही बा म्हणू कलरवाला वाला तेवढा 3 महिना आवडता कलर तेसले नाही म्हणा आवडता कलर माल आणि डिझाईन जशी एकच पोत सारखाच पातायला नाही कलरवाला वाला तेवढा मजानं पातायला नाही नारळ बांगड्या बट मजाने कोय बरी. मग म्हणतात पुढे वड पौर्णिमा येईल आहे ना आपला बी परस बनस ना मग मी खुशाल तिले 3000 रुपया दिली जा म्हणते बेटा 2025 पातायले जो आणि तुम पूजानं सामान लेशी आम्हा 3000 रुपया दिली जात नाही म्हणते बी माहीत नाही त्यांना आपल्या बी माहीत नाही मग काय करा ना. आणि मी आडे बी दगड्यांतडे कलांजल्या पैठण्या बाहेर गेलो त्यात ना तिथून बी तिला को एक पैठणी दिली मी पैठणीवर पण रेखावाची सुंदर तर काच मला म्हणजे पटच ना मग मी तिला पैठणी आली देस मला जो पट नाही तर मग रेखाले बोलते भारी ती कसं पैठणी अशी चित्तरणी बावली तर काच ती माहिती नेस ना बी म्हणजे नाही पण तू न बोलती भारी मग घर पातायले आणणे सांगते म्हणून उलपू काही घ्या बी तुम्ही बी वड पौर्णिमा पातायले हो ना मग सुहाग ना दिन आवले हो एक दिवाळी वड पौर्णिमा पातायले हो वाचले चांगलं रास. मग आपला टाइमले काय होतं बी त्या कंटोर मा पाताय भेटत त्याच पाताय स्वर वड पौर्णिमा काय नारतास ना उपास काय ऋषी पंचमी काय बट त्याच उपास स्वर राय त्याच पाताय राय बट तेच काय राय काय होतं नाही पहिले असं. मग अतिशय बटा या चाया निघेल चला बी मी जायरानू कपडा आणि पातायले वारे मला जाणं शे घरभर निघले. हां कुई भाऊ ना सालान घरशे घरभर ते मोठा बंगला बांधा ते मोठा कार्यक्रम टेयायचे 2000 लोकेशन जेवण शेवटाचे आणि त्या सगळ्या साई म्हणतं मग इथं जाणंच पडी ना ते. हां चांगलं आहे ना माय जाई दोन्ही जीव जायरा ना होते. हां मग येते कधी जाऊ सकाळ जातच नाही संध्याकाळ घर होवे दुई आले. हां ते आले बंगला बांधा ना चांगलं आहे पुन्हा बी चांगलं हो बिये ना मग गरमा बी येत नाही नाते उशीर होई जाय ना ते कपडा आले सू तो काय हलका पलका कपडा घालत नाही मग चांगला म्हणजले ना पटे पैसाच नाही काय नावर रात मी विचार होता 1000 कर देऊ म्हणतो दोन्ही दिवसना कपडा काय लेत नाही बंट्या नाही म्हणे बंट्या म्हणे चांगलाच कपडा आले चांगलाच पातेलेले माडी. हां